Hello students, welcome to my channel Sadhana.tutor. So today we are going to learn our second poem Winter Rain. Okay. So Winter Rainy season हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो आपल्या सगळ्यांचा फार आवडीचा असा हा सीझन आहे. तर आज बघूया ह्या पोएम मध्ये ह्या पोएमचे जे पोएट आहे, जे स्पीकर आहे, त्यांनी रेन बद्दल आपल्याला काय काय सांगितलंय ते. So let's begin. Name 5 things that you notice around you when it rains. In nature, at home, or on the street. Write them below. तर आता आपण सगळे इमॅजिन करू शकतो, जेव्हा येतो, पाऊस पडतो, तेव्हा नक्की काय होतं. सगळीकडे हिरवळ दिसते आपल्याला. पाऊस जेव्हा पडतो तेव्हा सगळी लोक बाहेर पडताना छत्र्या घेऊन बाहेर पडतात, कारण भिजू नये म्हणून. किंवा बाहेर जी असणारी लोक असतात ती लगबगीने आपल्या घराकडे यायला निघतात. किंवा जसं नेचरमध्ये आपण ऑब्झर्वेशन केलं तर पाऊस पडायच्या आधी सगळे पक्षी सुद्धा आपल्या घरट्यामध्ये परत येतात. तर हे सगळे ऑब्झर्वेशन तुमचे जर असतील तर त्या सगळ्या तुमचे आणखी ह्याच्या व्यतिरिक्त काय काय ऑब्झर्वेशन्स आहेत त्यापैकी तुम्ही इथे लिहू शकता, किंवा तुम्ही तुमचं एक संकलन करू शकता. ठीक आहे, तर आता आपण बघूया द विंटर रेन ह्या पोएम कडे. सो लेट स्टार्ट. Every valley drinks, every dale and hollow, where the kind rain sink and sink, green offsprings will follow. सो आता व्हॅली म्हणजे दरी. जसं आपण बाहेरगावी जाताना बघतो, खूप मोठमोठ्या व्हॅलीज आपल्याला दिसतात. तर आपण मराठी ज्याला दऱ्या खोऱ्या असं म्हणतो, तर ह्या व्हॅलीज मध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय होतं, तर पोएट सांगतो किंवा स्पीकर सांगतो की एव्हरी व्हॅली ड्रिंक्स, म्हणजे ज्या व्हॅलीमध्ये जो पाऊस पडतो तो सगळं पावसाचं पाणी त्या व्हॅलीमध्ये पूर्ण ऍब्झॉर्ब होतं, म्हणजे त्याला पोएटने ड्रिंक्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो एव्हरी व्हॅली ड्रिंक्स, एव्हरी डेल अँड हॉलो, जिथे जिथे अशा दऱ्या आहेत ते त्या सगळ्या दऱ्यांमध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय होतं, व्हेअर द काइंड रेन सिंक अँड सिंक, ग्रीन ऑन स्प्रिंग विल फॉल. म्हणजे हे जे पावसाचं पाणी जेव्हा तिथे पडतं, तिथे खूप सारं पावसाचं पाणी साचतं. नंतर काय होतं, ते पावसाचं पाणी सगळं त्या व्हॅलीज मध्ये ऍब्झॉर्ब होतं. आणि नंतर काय होतं, सगळीकडे जी जमीन असते, व्हॅलीजची जमीन जी असते ती सगळी ओली होते, ती मोर फर्टाईल होते. त्याच्यामुळे तिथे काय होतं, नवीन झाडं, वेली, झाडं, पानं, फुले तिथे उगवायला लागतात. म्हणजेच काय होतं, स्प्रिंग ऋतू भरायला लागतो. सो कळलं तुम्हाला. सो पावसामुळे व्हॅल्यूमध्ये काय काय बदल होतात ते. सो येट अ लॅप्स ऑफ वीक, बर्ड्स विल बर्स देअर एजेस, स्ट्रिप देअर वूल कोट, ब्लू कोट स्ट्रिक इन द वुड्स अँड हेजेस. सो येट द लॅप्स ऑफ वीक्स, म्हणजे काही दिवसांनी काय होतं, जेव्हा ते पाणी त्या व्हॅलीज मध्ये मुरतं, तिथे नवीन, तिथे जे काही सीड्स असतात, ते सीड फुटून आपलं जे कोटिंग असतं ते कोटिंग फोडून त्यातनं एक छान छोटस नवीन कोंब असं बाहेर येतं. किंवा फुलं जी असतात, फुलांच्या कळ्या उमलून फुलं फुलतात. तर तेव्हा काय होतं की स्ट्रिप देअर वूल कोट, ब्लू कोट स्ट्रिक, म्हणजे काय, तर त्यांना निसर्गाने जे आवरण दिलेलं असतं, एक नॅचरल कोटिंग त्यांच्यावर असतं, ते सगळं कोटिंग फोडून किंवा फाडून त्यातनं एक नवीन कोंब बाहेर येतं. आणि त्यांनी काय होतं, ती सगळीकडे सगळीकडे वूड्स मध्ये आणि हेजेस मध्ये सगळीकडे ग्रीनरी निर्माण होते, जी आपल्याला खूप सुंदर दिसते. सो आता ह्या कवितेमध्ये बरेचसे नवीन वर्ड्स आलेले आहेत, जसे डेल, लॅप्स, बस्ट, हेजेस. याची मिनिंग तुम्हाला बुक्स मध्ये दिलेली आहेत. त्याचा नीट तुम्ही अभ्यास करा, आणि त्याच्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त बरीच नवीन शब्दही या कवितेत आलेले आहेत, त्याचाही नीट अभ्यास करा. जसे स्ट्रिप, स्ट्रिक्स, ह्या सगळ्यांचे मिनिंग लक्षात घेतले तर तुम्हाला ह्या सगळ्या पोएमचा अर्थ छान कळेल. आपण जाऊया पुढच्या कडव्याकडे. वेव अ बॉवर ऑफ लव्ह
फॉर बर्ड्स टू मीट इच अदर. वेव अ बॉवर ऑफ लव्ह म्हणजे काय? वेव म्हणजे काय? वेव म्हणजे विणणे. आणि बॉवर म्हणजे काय? तर बॉवर म्हणजे बघा तुम्हाला खाली मिनिंग दिलेला आहे. बॉवर मीन्स लिफी शेल्टर. ओके. सो जेव्हा पक्षी मिळतात, एकमेकांना भेटतात, तेव्हा ते एक त्यांच्यासाठी एक घरटं तयार करतात. बॉवर म्हणजे एक लिफी नेस्ट. एका पानांचं विणलेलं असं एक नेस्ट ते तयार करतात. And wave a canopy about nest and eggs and mother. आणि काय होतं, जे नेस्ट असे बर्ड्स जे नेस्ट बांधतात, त्यानंतर त्यामध्ये अंडी देतात, तेव्हा त्या नेस्टला, त्यांच्या एग्सला आणि त्या मदर बर्डला सुद्धा हे झाडांचं जे कॅनोपी म्हणजे काय? शेल्टर. शेल्टर मेड अप ऑफ ट्री, लार्ज ट्रीज. तर ह्या ट्रीज मुळे जे काही त्याला शेल्टर मिळतं, त्याच्याने त्या बर्ड्सला प्रोटेक्शन मिळतं. सो हे सगळं कशामुळे घडतं? तर हे सगळं घडतं पावसामुळे. कारण पाऊसच जर नाही आला तर झाडं नीट उगवणार नाही, झाडं, वेली तिथे राहणार नाही. आणि जर का वेली नसेल तर पक्ष्यांना त्यांची घरटीही बनवता येणार नाही. सो हे सगळं कशामुळे होते? ही सगळी जादू होते ती पावसामुळे, रेनमुळे होते. But for flattening rain, we should have no flowers, never a bud or leaf again, but for soaking shower. म्हणजे काय? की असा जर का पाऊस पडलाच नाही तर काय होईल? तर स्पीकर सांगतो की असा जर पाऊस पडला नाही तर काय होईल? आपल्याला कुठेच वी शुड हॅव नो फ्लावर्स, आपल्याला कुठेच फुलं, पानं किंवा एक जी ग्रीनरी दिसते, ग्रास दिसतं, हे सुद्धा आपल्याला दिसणार नाही. आणि नंतर काय होणार की नेव्हर अ बर्ड ऑर लीफ अगेन बट फॉर सोकिंग शॉवर. म्हणजे असा जर का पाऊस छान पडला नाही तर आपल्याला एक बर्ड, एक कळी, एक फूल काहीही आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात आपण जी ग्रीनरी बघतो, जी छान छान झाडे, फुले, पक्षी आणि सगळं जे काही बघतो, ते सगळं कशामुळे होतं? तर रेनमुळे होतं. Never a mated bird in the rocking treetops, never indeed a flock or herd to graze upon the lee crops. So, never a mated bird in a रॉकिंग ट्री टॉप्स. इन द रॉकिंग ट्री टॉप्स म्हणजे आपल्याला बघतो आपण आपल्या घरासमोर जी मोठी मोठी ट्रीज असतात, झाडं असतात, त्यावर पक्ष्यांनी घरटी बांधलेली असतात आणि तिथे ते दोन्हीही पक्षी येऊन भेटतात, तिथे झोपतात. त्यांची पिलं तिथे असतात, त्या पिलांना तिथे लहानांचं मोठं करतात. तर असे बर्ड्सला ती घरटी तरी करता आली असती का? जर ही ट्रीजच नसती तर त्या पक्ष्यांना अशी घरटी सुद्धा बनवता आली नसती. तर हे सगळं कशामुळे होतं? ह्या पक्ष्यांना हे सगळी घरटी आणि ती झाडं कशामुळे मिळतात? तर रेनमुळे मिळतात. नेव्हर इंडेड अ फ्लॉक ऑर हर्ड टू ग्रेज अपॉन द ली क्रॉप्स. म्हणजे नेव्हर इंडेड अ फ्लॉक ऑर हर्ड म्हणजे जसे जे आपल्याला पक्ष्यांचे थवे दिसतात किंवा प्राण्यांचे कळप दिसतात, जे आपल्याला रानावनात चरताना दिसतात, तर ती कळप सुद्धा, ती प्राणी सुद्धा आपल्याला अशी चरताना दिसणार नाही. कारण काय? तिथे काही ग्रीनरीच राहणार नाही, इकडे ग्रासच उगवलेलं नाही, गवतच उगवलं नाही किंवा त्यांना खाण्यासाठी उपयुक्त अशी झाडच उगवली नाही, तर त्यांना खायला काहीच मिळणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला न पक्षी दिसतील, न कुठले प्राणीही दिसतील. लॅम्प सो वुली व्हाईट ships the sun brightly on. They could have no grass to bite but for rain in season. आता हा जो पावसाळा आहे, हा बरोबर त्याच्या वेळी जर नाही पडला तर काय होणार? जर का पाऊसच पडला नाही तर आपल्याला ग्रासही मिळणार नाही, कुठली झाडही मिळणार नाही. मग ग्रास मिळालं नाही तर ह्या ज्या लॅम्प्स आहेत, ज्या शिप्स आहेत, त्यांना पुरेसं खायला खाद्यच मिळणार नाही, त्यांना त्यांचा चाराच मिळणार नाही. त्याच्यामुळे काय होणार? त्यांची हेल्दी अशी वाढ होणार नाही. सो लॅम्प्स सो वुली व्हाईट, जेव्हा लॅम्प्सला खूप छान पोषण मिळतं, चांगलं खायला मिळतं, तेव्हाच त्या लॅम्प्स कशा दिसतात? आपल्याला खूप हेल्दी दिसतात आणि व्हाईट दिसतात. तशाच शिप्स सुद्धा सन ब्राईट दिसतात. तर ह्यांना जर का हे नीट सगळं खायलाच मिळालेलं नाही तर आपल्याला इतक्या सुंदर लॅम्प्स आणि शिप्स बघायलाही मिळणार नाही. सो पावसाचं त्याच्या वेळी येणं आणि त्या पावसामुळे जे काही बदल होतात, ज्यामुळे आपल्याला हे सगळं सुंदरसा असा निसर्ग बघायला मिळतो, तर हा बघायला मिळणार नाही.
We should find no moss in the shady its places, find no waving meadow grass piled with broad eyes daisies. सो आता इथे पण त्यांनी हेच सांगितलंय की जर का पाऊस नसेल तो वी शुड फाइंड नो मॉस, म्हणजे जिथे आपण ग्रीनरी बघतो त्या ग्रीनरीला आपण मॉस म्हणतो, ही ग्रीनरी सुद्धा आपल्याला दिसणार नाही. इन द शेडियस्ट प्लेसेस, जिथे शेड असतं अशा शेडियस्ट म्हणजे तिथे तुम्हाला मीनिंग दिलंय द मोस्ट शेल्टर्ड फ्रॉम डायरेक्ट सनलाइट, जिथे डायरेक्ट सनलाइट येत नाही तर त्या एक सावली पडलेली असते तर त्या प्लेसला म्हणतात शेडिएस्ट प्लेस. सो अशा शेडिएस्ट प्लेस मध्ये मॉसही उगवणार नाही. फाइंड नो विविंग मिडो मीन्स द ग्रासी फील्ड, जर पाऊसच नाही पडला तर गवत उगवणार नाही आणि तितकं सुंदर जे मनाला भावणार असं जे ग्रासी फील्ड असतात ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. सो ग्रासी फील्डही राहणार नाही आणि त्यामध्ये डेझीज ज्या आपल्याला दिसतात सुंदर ब्रॉड आईड डेझीज आपल्याला तिथे ज्या बघायला मिळतात त्यांनी एक वेगळाच सौंदर्य त्या ग्रासी फील्डला मिळतं, ती सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. But miles of barren sand with never a son or daughter, not a lily on the land or lily on the water. आता बघा, थोडक्यात जर का पाऊसच पडला नाही तर काय होईल, आपल्याला कुठलेच लाईफ मिळणार नाही, म्हणजे जे आपलं सुद्धा आयुष्य जे डिपेंड आहे ते सगळं पाण्यावर अवलंबून आहे. जर आपल्याला प्यायला पाणी किंवा सूर्याचा प्रकाश जर आपल्याला भेटला नाही तर थोडक्यात लाईफच या पृथ्वीवर राहणार नाही. आणि मग काय होईल, त्याच्याने सगळीकडे बॅरन सँड किंवा बॅरन लँड निर्माण होईल. बॅरन लँड म्हणजे अशी लँड की जिथे कुठला प्लांट उगवू शकत नाही, कारण काय, कारण तिथे पाणीच नाहीये. सो अशी लँड मैलोनी मैल आहे, तुम्हाला नुसतं अशी बॅरन लँड दिसेल, तिथे कुठलंच गवत नसणार, तिथे कुठलीच लाईफ नसणार. मग ते प्राणी किंवा पक्षी जर जिवंत राहणारच नाही मग त्यांची मुलं तुम्हाला दिसणार नाही, त्यांची पिल्लं तुम्हाला दिसणार नाही. सो लाईफ जे आहे अर्थवरचं ते संपून जाणार. सो ह्या सगळ्याला रेन बघा किती मदत करते. सो रेन आहे म्हणून इथे आपल्याला सगळं मिळतं, आपली जी लाईफ आहे सगळ्यांची, सगळ्यांना लाईफ मिळतं आणि इतकं सुंदर निसर्ग आपल्याला बघायला मिळतो. ज्या लिली नॉट अ लिली ऑन द लँड और लिली ऑन द वॉटर, म्हणजे आपल्याला न लँडवर लिली दिसणार न वॉटर मध्ये लिली दिसणार, कारण काय, कारण रेनच पडणार नाही. सो बघितलं आपण स्पीकरने किती सुंदर शब्दात सांगितलं आहे की जर पाऊसच पडणार नाही तर आपल्या एकंदरीत आयुष्यावर किंवा एकंदरीत आपल्या ह्या पृथ्वीवर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो. तर फार सुंदर अशी ही कविता आहे. तर ह्यातले फक्त शब्द तुम्हाला एकदा बघून घ्यायचे आहे, त्यात नक्की काय सांगितलंय स्पीकरनी ते तुम्ही जर का वाचलात तर तुम्हाला ही कविता खूप सुंदर वाटेल आणि खूप छान पद्धतीने समजेल. सो थँक्यू. आणि आज पण भेटू पुढच्या भागामध्ये पुढच्या एका नवीन धड्यासोबत.